मित्रांनो, आपण आता कंपनीमध्ये सुटलेलो आहे. असं म्हणलं आपण चाललेलो आहे दत्ता शेठच्या घरी. आजच्या दिवसभराचा प्लॅन काय आहे दत्ता शेठ सांगून आपल्याला. तसं आपण सध्या आपली बोला घेऊन चाललेलो आहे दत्ता शेठकडे. आपण सध्या काटेवस्तीमध्ये होतो. आता आपण दत्ता शेठच्या घराच्या रस्त्याला लागलेला आहे. 5 मिनिटात आपण दत्ता शेठच्या घरी पोहोचू. मित्रांनो, आपण दत्ता शेठच्या घरी गेलो, पण दत्ता शेठ काय घरी नाही. दत्ता शेठने आपल्याला खाली काळे कॉलेजमध्ये बोलावलेलं आहे. ते कटिंग करायला गेलेले आहेत दत्ता शेठ. आता आपण त्यांच्याकडे जाऊ, बघू काय म्हणतोय. आता इथं दिंडी जाताना दिसते. आळंदीची यात्रा चालू झालेली आहे. अशा प्रकारे आता आपण काळे कॉलनीमध्ये फिरत आहे. हे काळे कॉलनीचं गेट म्हणजे आज दत्ता शेठ दत्ताचे आजचा प्लॅनिंग काय आहे ते विचारायचे दत्ता शेठला आपल्याला. वाटतंय मित्रांनो, जसं आळंदीमध्ये खूप गर्दी आहे. आता आपल्याला शॉर्टकटनेच घरी जावं लागणार आहे. मधून आपल्या घराच्या रस्त्याला चाललेलं नाही. आपल्याकडे रस्ते बघून रस्त्यामध्ये गाड्या कशा लावलेल्या असतात. या रस्त्याने साधारण माणूस चालू शकत नाही. इथून लोक फोर टेम्पो घालते. आता काय बोलावं आता लोकांना. मेन रस्ता लोकांसाठी हा रस्ता फक्त टू व्हीलर किंवा चालत फिरत जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. पण काय लोक फोर घालतात. ही आपली आळंदीचा मधला जुना पूल. ते बघा, हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपलं. आता वारकरी लोक आलेले आहेत आळंदीमध्ये. आपण आपल्या घराचा रस्ता वारकरी लोक हे बघा इथं खेळणे आलेले आहेत. आता सोबत राहावा. आपण तुम्हाला आळंदीची यात्रा फुल दाखवू शकतो. सध्या आळंदीची यात्रा आहे म्हणून जरा पोलीस व्यवस्था खूपच जास्त आहे. प्रत्येक चौकात पोलीस उभे आहेत. ते आपल्याला पकडायलाच बसलेले आहेत. धरला की फाईनच मारणार आहे ते आपल्याला. त्याच्यामुळं आपण दमादमाने जाऊ. पोलीस व्यवस्था ही पोलीस व्यवस्था. आता आपण आपल्या केळगाव चौकामध्ये आलेला आहे. जोग महाराज संस्था इथे वारकरी संस्था आहे. आळंदीची सगळ्यात मोठी वारकरी संस्था आहे इथे. तर इथून आपल्याला हा बायपास रोड आपल्या घराच्या इथं पद्मावती रोडला निघतो. तिथून आपलं घर पद्मावती मंदिराच्या मागच घर आहे आपलं. आता भगवान बाबा कसे आलेलं आहे आपण. आता ही टपरी बघून आपल्याला सिगरेट ओढायची इच्छा झाली, पण नको आहे. सध्या आपण त्या बंद केलेलं आहे. सध्या आपण फक्त जॉबच्या मागे. हे आपल्या बायपास रोडचं सगळ्यात मोठं आणि फेमस झालेलं कुबेर बँकेट हॉल. अशा प्रकारे आपण हॉलच्या पुढून जात आहे. हे कुबेर बँकेट हॉल सगळ्यात भारी. हे भगवान बाबा मंगल कार्यालय हे पण खूप सुप्रसिद्ध आहे. वॉशिंग सेंटर आहे इथे आपल्या इथे. आता आपण आपल्या लेफ्ट साईडला जाऊन आपल्या घराच्या रस्त्याला लागणार आहे. मित्रांनो, आपल्याला घरी जाऊन आवरून आंघोळ करून मस्तपैकी फिरायला जायचं. असं आपल्यासोबत राहा. मला आज दिवसभर आपण काय काय करतो हे सगळं मी या व्हिडिओच्या मार्फत सांगत. हे बघा, गुरुदेव मंगल कार्यालय आपल्या घराजवळ. हे हॉस्पिटल आहे आपल्या गल्लीतल्या कापड. आपल्या ओळखीचं हॉस्पिटल पण आज उघडलेलं नाहीये. बघू कधी उघडतंय. त्या बघा पुढं ते पद्मावती मंदिराचा झेंडा दिसतोय. ते पुढं पद्मावती मंदिर. ते आपल्याला तिकडे नाही जायचं. आपल्याला या रिक्षापासून आतमध्ये आपल्याकडे जायचंय. आता इथं आपण आपल्या घराच्या रस्त्याला लागल्यावरती खूप भारी वाटतंय. असं वाटतं कधी घरी जातोय, आपण करतोय. भूक पण लागलेली आहे. आता काहीतरी खावं असं म्हणतोय. त्यात बहिणीने घरी मोठी काच घेऊन आलेली आहे आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी. आता आपण बघू. त्यांनी काच भिंतीमध्ये फिट केलेले आहे. आता आपल्याला करावं लागणार आहे. काय सांगताय.
आपलं सोसायटीचं हे पदमदर्शन पार्क फेज 1 हे आपल्या डॉक्टर काकांचं घर. आपलं घर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा हे आपले घर. आपल्या घरी कोणीच नाही आहे, सगळे कामाला गेलेले आहेत. आपण एकटे काढतो. हे आपलं घर गरीबाचं. ही आपली ओला. हे बघा आपल्या घराजवळील वातावरण कसं मस्त पैकी छान असं एकदम शांत शांत आहे.